पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधून आमदार जे आहे ते सगळे येत आहेत. ताई, तुम्ही पहिल्यांदा आमदार झालेला आहात आणि पहिल्यांदा मोदींसोबत संवाद ऐकायला तुम्हाला मिळालं, समोर बघता आलं. काय भावना होत्या तेव्हा त्यांनी जे संदेश दिले, त्यांनी जे उपदेश दिले? खूप छान वाटतं. जे कोणी राजकारणात येतात आणि आताची नवी पिढी, आम्ही पहिल्यांदा निवडून आलेलो आहोत, तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आमचा सगळ्यांचा आदर्श मोदीजी आहेत. तर मोदी ज्यांना आम्ही आदर्श मानतो त्यांना समोर बसून ऐकणं हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे आमच्यासाठी आणि खूप चांगला अनुभव होता. आणि जे त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी निश्चित आम्हाला सगळ्यांना आमच्या पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. नेमकं मार्गदर्शन काय होतं? म्हणजे विकास, मतदारसंघात कसं काम करावं काही सांगितलं, कौटुंबिक जीवनात कसं राहावं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या असं कळतं. ते सगळं तुम्हाला, मला असं वाटतं की जेव्हा 5 वर्षांमध्ये आमची कामगिरी दिसेल सगळ्या आमदारांची, त्यावेळेला त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की मोदीजींच्या मार्गदर्शनामुळे काय फरक पडला. कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदा या संवाद कार्यक्रमात तुम्ही उपस्थित लावून? छान वाटलं. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर सगळेच आमदार आता या ठिकाणी विधान भवनात येत आहेत आणि प्रत्येकजण आपली भावना जी आहे ते व्यक्त करतायत. आणि साहजिकच आहे, मोदींसोबतचा जो संवाद झाला तो चांगला होता, परंतु आमदार आणि पंतप्रधान मोदी यांनी दिलेले सल्ले जे आहेत ते उघडपणे कोणीही आमदार सांगायला तयार होताना दिसत नाही आहे. कॅमेरामन नागनाथ सोबत विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.